कमी प्रमाणात आकाराचा कम्प्युटर तयार केला गेला. तर हे या पद्धतीने 1954 म्हणजे पहिला कम्प्युटर 1945 पासून सुरू केला गेला असं आपल्याला म्हणता येईल. आता पहिली पिढी जी आहे म्हणजे पहिला कम्प्युटर जर आपण 1945 मध्ये झाला तयार असं जर म्हटलं तर या संगणकाच्या जनरेशन सुरू झाल्यातून पुढे त्याला म्हणतो आपण जनरेशन ऑफ कम्प्युटर. तर या संगणकाच्या पिढ्या मराठीमध्ये त्याला म्हणता येईल. म्हणजे 1945 पासून तो पहिला संगणक होता. त्यामध्ये व्हॅक्युम ट्यूब्स होत्या, प्रचंड आकार होता, वजन मोठं होतं, मंद वेग होता, अधिक उष्णता होती, त्याच्या समस्या होत्या. आणि या समस्या टाळण्यासाठी नंतर व्हॅक्युम ट्यूब ऐवजी ट्रान्झिस्टर वापरले गेले. ट्रान्झिस्टरचा वापर केल्यामुळे संगणकाचा आकार कमी झाला, वजन कमी झालं, वेग वाढला, उष्णता निर्मिती जी होती त्याच्यामध्ये थोडासा फरक पडला. नंतर इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करण्याला सुरुवात झाली आणि ह्या इंटिग्रेटेड सर्किटमुळे आज आज सुद्धा इंटिग्रेटेड सर्किटचं कम्प्युटर आपल्या सध्याच्या संगणकामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वजन आणि उष्णता निर्मितीमध्ये इंटिग्रेटेड सर्किटमुळे तरी अजूनही काही कम्प्युटर काही लॅपटॉप आपल्याला गरम झालेले दिसून येतात जास्त वेळ चालू झाल्यावर. तरी पण एवढं उष्णता निर्मिती काही एवढी जास्त नाहीये. म्हणून आपण म्हणतो की बा जास्त वेळ संगणक हा सुरू ठेवू नये लॅपटॉप. आता या संगणकाच्या पिढ्या 1945 पासून जनरेशन सुरू झाली. आपण म्हणतो ना का आमच्या घराण्याची ही 5वी पिढी आहे, औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये आल्यानंतरची 4थी पिढी आहे, 3री पिढी आहे. आपण पहिल्यांदा शिकलो तर आपण म्हणतो मी फर्स्ट जनरेशनचा माझं साक्षर आहे. म्हणजे पिढ्या तयार झाल्या माणसाच्या आहे त्याच्याप्रमाणे मानवाप्रमाणे. 1945 पासून जर पहिल्यांदा संगणक तयार झाला तिथून पुढे त्याच्या पिढ्या तयार झाल्या. तर 1900 पहिली जनरेशन जी आहे, आता या 5 पिढ्या बघा इथं दिलेल्या. पहिली जनरेशन जी आहे ती आहे 1945 ते 55. म्हणजे यामध्ये व्हॅक्युम ट्यूब्स होते, वजन जास्त होतं, वेग कमी होता, उष्णता जास्त होती, जास्त जागा लागायची. त्याच्यानंतरची दुसरी पिढी होती 1956 ते 65. तेव्हा याच्यामध्ये ट्रान्झिस्टर वापरले गेले. म्हणजे त्यामुळं काय झालं, वेग वाढला, थोडासा उष्णता कमी झाली, जागा कमी लागायला लागली. म्हणजे या स्थितीमध्ये थोडी सुधारणा झाली. तिसरी जी पिढी आहे 1966 ते 75. 1945 पासून 10 वर्षाच्या पिढ्या आहेत बघा. 1966 ते 75 यामध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा वापर व्हायला लागला. त्यामुळं काय झालं, बरीचशी सुधारणा यावरील दोन्ही स्थितीमधून झाली. म्हणजे वेग वाढला, जास्त उष्णता निर्माण होणं कमी झालं, जागा कमी लागायला लागली. त्यानंतरची 4थी पिढी जी आहे ती आहे 1975 ते 84. यामध्ये LSI किंवा VLSI म्हणजे वेगवेगळे सर्किट वापरले जाऊ लागले, ट्रान्झिस्टर वापरले जाऊ लागले. मग त्यामुळं काय झालं, आकार कमी झाला, वेग वाढला, जागा कमी लागायला लागली, वजन कमी झालं, मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झाली. आता 5वी पिढी जी आहे ती 1985 पासून तर आजपर्यंत. म्हणजे 5वी पिढी ही 1985 पासून तर आजपर्यंत यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला लागला, क्वांटम थेअरीचा वापर व्हायला लागला. यामुळं काय झालं,
ते प्रचंड वेळ, मेमरी, आकार, वजन अतिशय कमी झालं. आजच्या पिढीचा संगणक हा 5व्या पिढीचा संगणक आहे. आज 2024 हे वर्ष आहे, तर आपण 5th जनरेशनचे कम्प्युटर आपण वापरत आहोत. आता 1985चा कम्प्युटर अर्थात तर 2024चा कम्प्युटर यामध्ये आता जमीन आसमानचा फरक आहे. कारण हळूहळू आपण नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करणं वाढवायला लागलो. तर हे संगणकाच्या 5 पिढ्या आहेत. ही 5वी पिढी आहे. पुन्हा एकदा सांगतो, पहिली पिढी फर्स्ट जनरेशन 1945 ते 55, सेकंड जनरेशन 56 ते 65, थर्ड जनरेशन 66 ते 75, फोर्थ जनरेशन 75 ते 84, 5वं जनरेशन 1985 टू आहे, म्हणजे याच्या पुढे. तर मित्रांनो, ह्या होत्या संगणकाच्या पिढ्या. संगणकाच्या पिढ्या ह्या सुद्धा बघा चित्रामध्ये जे आता